नमस्कार मित्रांनो, मी क्रांती वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती यूट्यूब चॅनलवर। आज 2 मे 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत। त्याआधी काल घेतलेल्या प्रश्नाचे रिव्हिजन करून घेऊ। प्रश्न पहिला होता, प्रोजेक्ट निलगिरी तहर हे कोणत्या राज्य सरकारद्वारे चालू केले आहे? तर तामिळनाडू राज्य सरकारद्वारे। नुकतेच आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री कोण बनले आहेत? तर सायमन हॅरिस। 2024चा ग्लोबल मीडिया अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर सनाया न्यूज अँकरने। कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या ब्रू आदिवासी जमातीने लोकसभा इलेक्शनमध्ये प्रथमच सहभाग घेतला? तर हा घेतला त्रिपुरा या राज्याच्या ब्रू आदिवासी जमातीने। कोणत्या भारतीय क्रिकेटरला T20साठी अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? तर युवराज सिंग या क्रिकेटरला। नुकतेच प्रसिद्ध झालेले द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर सेन वॅटसन। नुकतेच गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर छत्तीसगडचे कार्यकर्ते आहे आलोक शुक्ला यांनी हा पुरस्कार जिंकला आहे। नुकतेच भारतीय सेनेत व नौसेनेत कोणत्या प्रकारची मिसाईल सहभागी करण्यात आली आहे? तर रॅम्पेज ही लांब पल्ल्याची सुपरसॉनिक मिसाईल सहभागी करण्यात आली आहे। मिस युनिव्हर्स ब्युनस आयर्स 2024चे टायटल कोणी जिंकले आहे? तर एलेजांद्रा मारिया रोड्रिज या 60 वर्षीय महिलेने हा पुरस्कार जिंकला आहे। जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट कुठे बनवण्यात येणार आहे? तर UAE मध्ये बनवण्यात येणार आहे। चला तर आजच्या पहिल्या प्रश्नाला चालू करूया। प्रश्न पहिला आहे, एप्रिल 2024 मध्ये SCOची जी संरक्षण मंत्र्याची बैठक झाली ते कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती आयोजित करण्यात आली आहे ऑप्शन सी कझाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती। केव्हा? तर हे 26 एप्रिल 2024 मध्ये आयोजित करण्यात आली आहे। कुठे आयोजित करण्यात आली? तर कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजन। आणि याच्यामध्ये भारताद्वारे कोण सहभागी म्हणजे झाले होते? तर भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने भारताचे संरक्षण सचिव आहे, हे यामध्ये सहभागी झाले होते। यामध्ये जे संरक्षण मंत्र्याची नवीन प्रोटोकॉलवर हस्ताक्षर सुद्धा करण्यात आले आहेत। SCOचा उल्लेख आला आहे, तर SCOची स्थापना कधी झाली? तर SCOची स्थापना झाली आहे 2001 मध्ये। याचे मुख्यालय कुठे आहे? बीजिंग चायना येथे। याच्यामध्ये सहभागी देश किती आहे एकूण? आता सदस्य देश आहे 9। शेवटला देश म्हटलं याच्यामध्ये सहभागी झालेला तर तो कोणता आहे? इराण हा 9वा देश बनला आहे। ऑप्शन मध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू। इटलीमध्ये कशाचे आयोजन करण्यात आले आहे? तर इटलीमध्ये G7 या मीटिंगचे 2024चे आयोजन हे इटली करणार आहे। रशिया कशाचे आयोजन करणार आहे? तर ब्रिक्स 2024चे आयोजन हे रशिया करणार आहे। आणि ब्राझील हे कशाचे करणार आहे? तर G20 2024चे आयोजन ब्राझील करणार आहे। आणि SCOची जी शेवटली मीटिंग होती म्हणजे 2023 SCO डिफेन्स मिनिस्टर मीटिंग जी होती तर ते भारताने होस्ट केली होती, भारत आयोजन। आणि 2024ची कझाकिस्तान येथे। समोरचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टाने महिला कर्मचाऱ्यांसाठी किती वर्षासाठी चाइल्ड केअर सुट्टी अनिवार्य केली आहे? म्हणजे जे लहान मुलं आहे त्या मुलांच्या केअरसाठी किती वर्षाची सुट्टी मॅन्डेटरी केली आहे सुप्रीम कोर्टाने? तर ती केली आहे 2 वर्षासाठी। म्हणजे जे आधी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये 6 महिन्याची सुट्टी मिळत होती, 6 मंथची, त्याला वाढून आता त्यांनी म्हणजे हे आधीचे 6 महिने आणि हे 2 वर्ष असे 2 वर्ष 6 महिने म्हणजे 2.5 वर्षाची सुट्टी मिळणार आहे महिलांना। 6 महिने प्रेग्नन्सीच्या याच्यामध्ये आणि 2 वर्ष लहान मुलांची केअर करण्यासाठी अशी सुट्टी मिळणार आहे। ही जी आहे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कसा दिला? तर जे हिमाचल प्रदेशचे सहाय्यक प्रोफेसर आहे शालिनी धर्मानी यांनी याचिका केली होती, त्यांच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। सुप्रीम कोर्टाबद्दल माहिती पाहू। सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली आहे? तर 26 जानेवारी 1950 मध्ये। आणि CJI कोण आहे? तर DY चंद्रचूड।
चंद्रचूड आहे. किती क्रमांकाचे आहे? तर हे आहे 50व्या क्रमांकाचे. समोरचा प्रश्न बघू. नुकतेच कोणत्या देशाने भारताला लहान हत्याराच्या विक्रीवरील बंदी हटवली आहे? म्हणजे असा कोणता देश आहे ज्यांनी भारताला आधी लहान जे हत्यार राहते, बंदूक, त्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती, तर ती जर्मनीने बंदी घातली होती, ती आता हटवली आहे. याद्वारे कशाचा फायदा होईल? तर जे भारतीय सेनेमध्ये आणि राज्याच्या पोलिसांना जे रायफल किंवा बंदुका, छोट्या बंदुका लागते, ते याद्वारे जर्मनीद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे. याआधी जर्मनीने फक्त जे नाटो मेंबर्स आहे, नाटो मेंबर्स यांनाच ते सप्लाय करत होते, पण आता ते जे आहे त्यांनी सर्व देशांना पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. जर्मनीची राजधानी काय आहे? तर बर्लिन. इथले चलन कोणते आहे? तर युरो. आणि व्हाईस म्हणजे चान्सलर कोण आहे? ऑलॉफ स्कॉच. ऑलॉफ स्कॉच इथले चान्सलर आहे. श्रीलंकेचा आणि भारताचे व्यवहार पाहू कशामध्ये हे झाले आहे? तर श्रीलंके आणि भारत यांच्या दरम्यान इंटरनॅशनल क्रूज सर्व्हिस चालू केलेली आहे. आणि नेपाळ आणि भारत यांच्या दरम्यान 10 वर्षासाठी 10 मेगावॅट एवढी ऊर्जा इलेक्ट्रिक सप्लायवर करार करण्यात आला आहे. आणि म्यानमार कशामुळे चर्चेत होतात? तर म्यानमारमध्ये जे हे आला होता, मोर्चा चक्रीवादळ, त्यांच्या अशी प्रभावित लोकांना सहाय्य करण्यासाठी ऑपरेशन चालवण्यात आले होते. त्या ऑपरेशनचे नाव काय आहे? ऑपरेशन करुणा हे सुरू करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. ICC वर्ल्ड कप 2011 दरम्यान भारताचे जे कोच होते त्यांचे नाव काय आहे? गॅरी कर्स्टन. हे आता सध्या कोणत्या देशाच्या टीमचे कोच बनले आहे? तर ते बनले आहे ऑप्शन डी, पाकिस्तान या देशाचे टीम कोच बनले आहे गॅरी कर्स्टन. हे आहेत गॅरी कर्स्टन. कुठल्या देशाचे खेळाडू आहे हे? तर हे साऊथ आफ्रिकेचे आहे. हे आता पाकिस्तानच्या टीमचे कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोणा याच्यासाठी? तर T20, T20 आणि वन डे या खेळासाठी हे कोच म्हणून कार्यरत करणार आहे. आणि सोबतच पाकिस्तानमध्ये जे महिला टीमचे कॅप्टन म्हणून आणि सोबतच ऑस्ट्रेलियाचे जे बॉलर आहे, फास्ट बॉलर, ज्यांचे नाव काय आहे? जेसन गिलेस्पी हे बॉलरला ट्रेनिंग देणार आहे. बॉलर कोच. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. सौदी अरबची जी कंपनी आहे अरामको व फिफा फोर्ज ग्लोबल यांच्या दरम्यान कोणत्या वर्षापर्यंत पार्टनरशिप झाली आहे? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन बी, 2027 पर्यंत. जी सौदी अरबची कंपनी आहे, ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अरामको व फिफा यांच्या दरम्यान ही पार्टनरशिप झाली आहे. जी यामध्ये जे 2027 पर्यंत जे फिफाचे आयोजन होणार आहे, 2027 पर्यंत, त्या सर्व याचे स्पॉन्सरशिप ही अरामकोला मिळाली आहे, सौदी अरेबियाच्या कंपनीला. यामध्ये जे फिफाचे वर्ल्ड कप आहे, फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये मेन्स वर्ल्ड कप होणार आहे, मेन्स, आणि 2027 मध्ये वुमन्स
वुमेन्स वर्ल्ड कप होणार आहे तेव्हापर्यंत हे त्याची ॲडव्हर्टायझिंग जी आहे ती अरामकोला मिळाली आहे. फिफा बद्दल माहिती भाऊ. फिफाची जी स्थापना झाली ती काय झाली 1904 मध्ये. त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? ज्युरिक स्वित्झर्लंड येथे. ज्युरिक स्वित्झर्लंड येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहे? गियानी इन्फेंटिनो. गियानी इन्फेंटिनो हे अध्यक्ष आहे. आणि फिफाचे जे लास्ट इयर जे झाले होते आयोजन 2022 मध्ये, हे कुठे आयोजित करण्यात आले होते? फिफाचे मेन्स वर्ल्ड कप. तर हे आयोजन करण्यात आलेले कतर येथे. यामध्ये जिंकलं कोण आहे? तर विन कोणचा देश झाला होता? तर अर्जेंटिना हा विन झाला होता. आणि 2023 मध्ये जे महिला वर्ल्ड कप झाला होता, फिमेल फिफा वर्ल्ड कप, फिमेल फिफा वर्ल्ड कप याचे आयोजन कुठे झाले होते? तर न्यूझीलंडमध्ये. याच्यामध्ये विन कोणता देश झाला आहे? तर विन झाला आहे स्पेन जिंकला होता 2023 मध्ये फिमेल फिफा वर्ल्ड कप मध्ये. आणि 2022चा जे मेन्स वर्ल्ड कप झाला होता हे कोणी जिंकला? तर अर्जेंटिनाने. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने भारतीय मसाले एव्हरेस्ट व MDH यांच्यावर बंदी घातली आहे? तर ती घातली आहे हाँगकाँग आणि सिंगापूर. या दोन्ही देशांनी भारतीय मसाले जे आहे एव्हरेस्ट आणि MDH यांच्यावर बंदी घातली आहे. का बरं घातली आहे? तर त्या हाँगकाँग आणि सिंगापूरचे जे आरोग्य अधिकारी आहे यांनी जे टेस्ट घेतली त्यामध्ये कॅन्सर निर्माण होणारे जे तत्व असते, कुठले तत्व? तर एथिलीन ऑक्साईड याचे प्रमाण यामध्ये जास्त प्रमाणात असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तिथल्या हाँगकाँग आणि सिंगापूरच्या आरोग्यमंत्र्यांनी हे बंदी घातली आहे. कोणत्या प्रकारचे आहे? 4 प्रकारचे मसाले आहे यावरती बंदी घातण्यात आली आहे. आणि भारतामध्ये सुद्धा जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, फूड सेफ्टी FSI द्वारे भारतामध्ये मसाल्याची योग्य तपासणी करून त्याच्यावरती माहिती देण्याची काम FSI ने केलेले आहे. आणि FSI बद्दल माहिती हो, याची स्थापना केव्हा झाली? 2008 मध्ये. आणि याचे हेडक्वार्टर कुठे आहे? नवी दिल्ली येथे. FSI चे कार्य काय आहे? तर जे अन्न आहे याचीवाली फूड सेफ्टी चेक करणे आणि त्याच्यावरती कोणाला मान्यता देणे की हे योग्य आहे की नाही यासाठी बनवण्यात आली आहे FSI भारताद्वारे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन A 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. सोबतच महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याची स्थापना दिवस सुद्धा 1 मे रोजी साजरा केला जातो. 1 मे 1960 ला महाराष्ट्र आणि गुजरात हे वेगवेगळे राज्य स्थापन झाले म्हणून महाराष्ट्र व गुजरात हे आपले स्थापना दिवस आयोजित केले जाते. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हे का बरं साजरा केला जाते? तर प्रथम 1923 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयोजन करण्यात आले होते. कोणी केले होते हे? लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान यांच्याद्वारे हे आयोजित करण्यात आले होते. पण फर्स्ट टाइम जे 1 मे लाच का बरं साजरा करण्यात येते? तर हे असे जर म्हटलं तर जे अमेरिकेमध्ये 1 मे 1986 मध्ये आंदोलन झाले होते कामगारांचे. कशासाठी? की ते कामाचे तास जे आहे ते 8 तास करावे यासाठी आंदोलन करण्यात आले होते. आणि त्याला हे मान्यता मिळाली होती म्हणून 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2000ची थीम काय आहे? तर एन्शुअर वर्कप्लेस सेफ्टी अँड हेल्थ ॲडमिनिस्ट क्लायमेट चेंजेस असे 2024च्या आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाची थीम आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. इंडियन व्हॅक्सिन
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन IVMA चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन बी, कृष्णा एम एला यांना इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनद्वारे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे आधी भारत बायोटेकचे प्रमोटर म्हणून कार्यरत होते. भारत बायोटेकचे संस्थापक कृष्णा एम एला हे 2024 ते 2026 या 2 वर्षापर्यंत या पदावर राहणार आहे. आणि हे कोणाची जागा घेणार आहे? तर जे सिरम इन्स्टिट्यूट आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO आहे आदर पूनावाला यांची जागा घेणार आहे. पूनावाला यांची जी जागा घेणार आहे. ऑप्शन मध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे. तर राजीव गौबा हे कशाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे यांची? तर जे LGBTQ कम्युनिटी आहे, LGBTQ समुदायाशी जे समुदायाच्या विकासासाठी जे भारत सरकारद्वारे समिती स्थापन केली आहे, त्या समितीचे अध्यक्ष म्हणून राजीव गौबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि खानविलकर यांना भारताचे लोकपाल पदावर हे नियुक्त झाले आहे. आणि किशोर मकवाना यांची कशा जागी नियुक्ती करण्यात आली आहे? तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष हे किशोर मकवाना बनले आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. कोणत्या फार्मास्युटिकल कंपनीने मान्य केली आहे की त्यांची जी कोरोना वॅक्सिन आहे कोविशिल्ड याचे साईड इफेक्ट्स होऊ शकते म्हणून? तर ते मान्य केले आहे ऑप्शन ए, UKची जी फार्मास्युटिकल कंपनी आहे ॲस्ट्राझेनेका यांनी हे मान्य केले आहे की कोविशिल्ड जी बनवली आहे त्यांनी त्याची साईड इफेक्ट्स होऊ शकते. पण याआधी त्यांनी सांगितले होते की 4 ते 48 तासामध्ये जे काही साईड इफेक्ट्स होऊ शकते ते पूर्ण दाखवले जाते. परंतु आता जे याच्यामुळे इन्फेक्टेड झालेले आहे तर त्यांनी यामध्ये केस टाकली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की जे थ्रोम्बोसिस आणि थ्रोम्बोसायटोपिन सिंड्रोम TTS हा आजार होऊ शकते. यामध्ये काय होते तर जे आपल्या शरीरामध्ये ब्लड हे होते तर ते याच्यामध्ये गाठी पण तयार होते, ब्लड क्लॉटिंग होते आणि त्यामुळे हार्टला पंपिंग करण्यासाठी त्रास होतो आणि त्यामुळेच हार्ट अटॅकची संभावना जास्त असते व त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. म्हणून हे अशा प्रकारचे जे ब्लड क्लॉटिंगचे साईड इफेक्ट्स आहे हे होऊ शकतो असे ॲस्ट्राझेनेकाने मान्य केले आहे. ही जी कोविशिल्ड आहे ते कोणी बनवली होती? ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे यांनी ही डेव्हलप केलेली होती. आणि याचा फॉर्म्युला जे आहे त्या ॲस्ट्राझेनेकाने सिरम इन्स्टिट्यूटला दिला होता आणि याचा मोठ्या प्रमाणामध्ये जे जगामध्ये वॅक्सिनचे सप्लाय केला होता ते सिरम इन्स्टिट्यूटने केला होता कोविशिल्डचा. आणि भारत बायोटेकने कोणते वॅक्सिन चालू केले म्हणजे हे केले होते? तर हे केले होते कोवॅक्सिन डेव्हलप केले होते. आणि सिप्लाने कोणते केले होते? तर सिप्ला आणि मॉडर्ना यांनी मिळून mRNA वरील वॅक्सिन बनवली होती, कोरोना वॅक्सिन. समोरचा प्रश्न आहे कोणत्या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे? तर ते करण्यात येणार आहे कोणाला? कोणत्या अभिनेत्रीला? तर ऑप्शन डी, हेमा मालिनी या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 10 जणांना हे पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यापैकी हेमा मालिनी 1, सायरा बानो 2 आणि अन्य 8 जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन केव्हा होणार आहे? तर 31 ऑगस्ट 2024 मध्ये उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आणि जे
लच्छू महाराज कशी संबंधित आहे, ते जे उत्तर प्रदेशचा डान्स आहे, फोक डान्स यूपीचा, ते नाव काय आहे, कथ्थक. या डान्सशी रिलेटेड आहे लच्छू महाराज, म्हणूनच यांना लच्छू महाराज यांच्या स्मृतीमध्ये हा पुरस्कार यूपी सरकारद्वारे दिला जातो, पंडित लच्छू महाराज पुरस्कार. ऑप्शन मध्ये काही व्यक्तींना मिळाला आहे पुरस्कार, ते पाहू कोणकोणते मिळाले आहे. तर वहिदा रहमान यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, तर दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे. राणी मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार, आणि बेस्ट ऍक्टर म्हटलं तर शाहरुख खान, आणि मूवी म्हटलं तर बेस्ट दादासाहेब फाळकेमध्ये जवान या मूवीला बेस्ट मूवी म्हणून पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि आलिया भटला कोणता पुरस्कार मिळाला आहे, तर नॅशनल फिल्म अवॉर्ड. नॅशनल फिल्म अवॉर्ड 2024चा आलिया भटला मिळाला आहे. कोणासोबतच, कृती सेनन व आलिया भट. कृती सेनन व आलिया भट यांना सोबत मिळाला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न होता. प्रश्न आहे, भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट कोणी विकसित केले आहे, तर ते केले आहे ऑप्शन सी, DRDO द्वारे भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पहिली महिला व्हाईस चान्सलर कोण बनली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.